अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात. छंद म्हणजे नेमकं काय? कशाला आपण छंद म्हणायचं? म्हणजे हे तुमच्या दोघांकडून ऐकायला खूप आवडेल. ह्याच्याकडे जर थोडं शास्त्रीय बाजूने बघायचं झालं, तर त्याचे ना 3 पैलू आहेत बरं का रे. पहिलं आहे, की छंद हा स्वतःच्या निखळ आनंदासाठी असतो. छंदासाठीचा वेळ हा फुरसतीचा म्हणून, लीजर टाईम म्हणून सुरू होतो, पण त्या वेळाचं रूपांतर समाधानाच्या वेळामध्ये होतं. आणि तिसरी गंमत अशी आहे, की तो छंद नियमितपणे सुरू राहायला पाहिजे. त्यामध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे छंद आणि फॅशन ह्याच्यात हा फरक आहे. फॅशन बदलत जाते ना, हो. आजची फॅशन उद्या येईल असं नाही. पण छंदामध्ये प्रगती होईल, छंद बदलतील, छंदामध्ये ॲड भरपूर होत होतं. जाईल भरपूर भरपूर. होतं. पण ना एक नियमितता त्याच्यामध्ये आहे, असं व्याख्येत सांगितलंय. आणि छंदामध्ये काय नाही याची पण व्याख्या आहे, की छंदाला कौशल्याचं बंधन नाही. म्हणजे ना तुम्हाला एवढं कौशल्य आले तरच तुम्हाला या छंद Yes. वर्गात येता येईल असं नाहीये. कौशल्य मिळेल, मिळवत जाऊ, येईल, न येईल, पण कोणी तुम्हाला सांगणार नाही, की आता चित्र काढू नको, हे काय तुझं चित्र आहे का? तर त्याला कौशल्याचं बंधन नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, की छंदामध्ये सगळ्यात महत्त्व कशाला, तर अभिव्यक्तीला, व्यक्त होण्याला. व्यक्त होणं महत्त्वाचं, कौशल्याचं बंधन नाही. आणि तिसरा आपसुकच येणारा मुद्दा आहे, की छंदामध्ये स्पर्धेचा लवलेश नाही. आणि एक खूप महत्त्वाची चौथी गोष्ट छंदांच्या बाबतीत अशी आहे, की छंद ही विकासासाठी करण्याची गोष्ट नाही. त्याच्यातून झाला विकास तर तो साईड इफेक्ट आहे. कारण नाहीतर आज पालक मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना कोणत्या कोणत्या छंद वर्गात घालावे असा विचार करत असतात. आणि म्हणून एक फार सुंदर वाक्य या छंदावरती जे शास्त्रीय साहित्य निर्माण झालंय त्यातल्या एका पेपरमध्ये, एका शोध निबंधामध्ये मला वाचायला मिळालं, ते फार छान आहे, की हॉबीज हॅव नो प्रिटेन्शन्स. म्हणजे ना काही दाखवायचं नसतं, काही म्हणजे प्रूव्ह करायचं नसतं, व्यक्त व्हायचं असतं, आनंदामध्ये व्यक्त व्हायचं असतं, आणि त्याला छंद असं म्हणतात. माझ्या मते तो थोडासा माझा छंद जो झाला हां. तो मी तुम्हाला सांगतो. हां. म्हणजे 7वी पासून म्युन्सिपाल्टीतून शिरोडकर हायस्कूलमध्ये गेल्यानंतर 8वी 9वी 10वी सगळं करत जे पर्यंत पोचला. हम्म. रकरू जोशी नावाचा एक ऋषीमुनी भेटतात तसे आम्हाला भेटले आणि तो तिथे थांबला. हम्म. आणि मग ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर दासबोधामध्ये जे सांगितलंय रामदासांनी त्याचा एक पहिला साक्षात्कार तिथे झाला. जबाबदारी सरांनी दिली. एक दिवशी सांगतात तसं सांगितलं की तुला उद्यापासून हे करायचं आहे. त्यांना माहिती नाही की माझं अक्षर चांगलं आहे, मग ही अभ्यासात किती हुशार आहे, काही माहीत नाही, पण पार पाडली पाहिजे जबाबदारी. आणि मग पुढे करत 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 एक लेटरिंग टायपोग्राफी हा विषय झाला, त्याच्यात कॅलिग्राफी आली, त्या छंदाचं रूपांतर डिझाईनमध्ये झालं. कारण अक्षरं ही मुळात सुरुवातीला लिहिली जात होती, नंतर ती डिझाईन म्हणून दिसायला लागली, आणि नंतर एक अक्षर एक श्वास म्हणून दिसायला लागला. वा वा. आणि हे जेव्हा ट्रान्सफर व्हायला लागलं ना, तेव्हा तो छंद तुम्ही मगाशी म्हणाल तसं की त्याला असं एका ठिकाणी न ठेवता, एका जागेत न ठेवता, एका बंदिस्त याच्यात न बांधता जिथे मिळेल जागा तिथे व्यक्त होत गेलो. हम्म. आणि मग 12 पॉईंटमध्ये दिसणारी अक्षरं 12 फुटाची अक्षरं झाली. म्हणजे आपण केवढा तो डिझाईन त्याच्यातला जो सगळा भाग आहे तो असा अंगावर घ्यायचा, त्याच्यात आपण जायचं, कुठेतरी कान्यावर बसायचं, कुठेतरी वेलांटीवर बसायचं, कधीतरी त्या कच्या कुशीत बसायचं आणि सगळा आनंद करत असं जगत होतो. तू जे म्हणालास त्याच्यामध्ये गंमत आहे, की छंदाला डिझाईन असतं. हो नाहीतर छंदाला जर डिझाईन नसतं तर ती मूक अक्षरं राहिली असती. हो. ते डिझाईन असतं म्हणून तर ती अक्षरं श्वासापर्यंत पोहोचतात. येस. म्हणून छंद हा कधीच अस्ताव्यस्त नसतो, पण तो माणसाला स्वतःच्या इच्छेने चालवतो. म्हणून जरी आपण सोयीसाठी माणसाचा छंद असं म्हणत असलो तरी खरं म्हणजे चालविशी हाती धरून या छंदच माणसाला चालवत असतो. तुला असं कधी अनुभव येतो? जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा छंद, ही अक्षरं ही माझ्या जीवनाचा एक भाग आहे, आणि मग त्या अक्षरांच्या मागे मग
फिरत 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 मुडीवर प्रबंध लिहिला. हम्म. तेव्हा कळलं की एका सरळ रेषेवर लिहिली जाणारी अक्षरं रसदीर्घाची तमा न बाळगता हां म्हणजे मी वाचेन ते तुम्ही वाचणार नाही, तुम्ही वाचाल ते मी वाचणार नाही. तेव्हा एक वेगळा साक्षात्कार व्हायला लागला की ही अक्षरं आहेत तरी काय नक्की. मग त्यातून पुढे शिवाजी महाराजांचं अक्षर पासून ते अगदी थेट 15व्या ते 18व्या शतकातली जी काही सगळी अक्षरं होती ती सगळी पुण्यात मी एकदा बघायला मिळाली. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा सगळा इतिहास जो घडतो आहे ही सगळी अक्षरं चालवत आहेत. वा वा. माणूस चालवत नाही, माणूस फक्त लिहितोय. पण अक्षरं चालवत आहेत. हां. क्या आणि बात. त्यातून मग त्या अक्षरांना मिळणार वळण कधी मराठीसारखं तर कधी कन्नड, कधी बंगाली, कधी उर्दू, कधी तेलगू, केवढे विविध प्रकार होते ते सगळे. हम्म. आणि हे सगळे मग लक्षात आलं. मग म्हटलं की हा छंद नाही, हे आणखी काहीतरी वेगळं आहे. भाषांमधले शब्द हो. हे एकमेकांचे कसे मित्र असतात? उदाहरणं अशी असतात की उर्दू शब्द उर्दू आहे पण त्याचं लिखाण आहे ना ते मोडी आहे. हो का? हां. पण हे सगळं लिहिताना परत त्याच्यावर त्या उर्दूचा किंवा फारसी भाषेचा पगडा आहे. शहाजी राजांच्या काळातली मोडी बघितली तर त्याच्यात उर्दू भाषेचा पगडा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. मग हळूहळू जे पेशवाईकडे ज्या वेळेला यायला लागलं ना तेव्हा ते सुटत चाललं होतं असं. हां. म्हणजे असं नलं असं लिहिलं असं. हे मोडी. हा. अच्छा, हे तू मोडीत लिहिलंय? मोडीत लिहिलं. आता हे जे लिहिणं आहे ना ती उर्दूमध्ये खूप लपेट आहेत बघा त्याच्या. हा. मोडीवर तशा दंतकथा खूप आहेत की मोडी म्हणजे मोडून लिहिणं, मोडी हेमाडपंताकडनं आली वगैरे, हे सगळं त्यावेळेचं सगळं होतं. पण शेवटी बिईंग अ डिझायनर म्हणून मला नक्की काय वाटलं की मला हे सगळे ह्या लपेटा सगळे त्या उर्दूमध्ये आपण ज्यावेळेला असे येतो असे ही जी हा आपण इकडून कसे असतो मोडीमध्ये जाताना इकडून असे जातो. ओ. लिहिण्याच्या पद्धती आहेत. तर त्याच्यामुळे ती जी गंमत होती ना सगळी त्या भाषेतली त्या लिपीतली, हे जेव्हा आपण ज्यावेळेला अभ्यास करतो तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला हळूहळू ते सगळं पुढे जात असतं ते. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की छंद कुठे अडकत नाही आणि खरंच आहे ते. कारण मी जेव्हा अक्षरं सुरू केली त्याच्यानंतर मी असं म्हटलं की ती सुरुवातीला फक्त कागदावरच होती. नंतर मला असं वाटलं, मी जेव्हा पंडित जसराजांबरोबर जे एकदा काम केलं त्यांनी मला सांगितलं एकदा की तुम्ही माझ्या पुस्तकाचं डिझाईन कर. तर मी म्हटलं करतो. नंतर म्हणाले की अजून त्याला काहीतरी वेगळं रूप देता येईल का? तर बोलो काय करता येईल? तर ते म्हटलं पेंटिंग कर. आता मी असं म्हटलं नाही की मी कॅलिग्राफर आहे, मला फक्त अक्षरच काढता येतात. आता बोललो अक्षरांच्या आतमध्ये शिरण्याची वेळ आलेली आहे. वा. अंतर्मनात, अक्षराच्या अंतर्मनात. मांडुक्य उपनिषदावर काही माहिती नव्हती तशी. मग सगळी पुस्तकं आणली, वाचली. आणि एक दिवशी सकाळी, त्यावेळी कॅसेट चालायच्या, सकाळी 6 वाजता कॅसेट लावली, पेपर ठेवले आणि पंडितजी गायला लागले आणि मी माझ्याकडे काम सुरू केलं. असं मी 2 तास घालवले. 2 तासानंतर माझ्याकडचे सगळे पेपर तयार झाले होते. जे जे मला वाटलं ते सगळं मांडलं. ते मांडत असताना मी असं म्हटलं नाही की हे आवडलं, त्यांना आवडेल का, हे चांगलं नाही झालं, हे मला आवडलं नाही, हे मी काहीच केलं नाही. जे माझ्या मनाला पटलं त्या वेळेला त्या क्षणाला ते मी त्या कागदावर मांडलं. आणि जेव्हा पंडितजी भेटले तेव्हा त्यांनी फक्त हात असा हातात मिळवला. त्या स्पर्शावरनं मला वाटलं की आपण बरोबर ट्रॅकवर आहोत. आणि संपूर्ण पुस्तकाचं डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मधुराताई फोनवर आल्या, म्हणाले की आम्ही सगळे जसराज फॅमिली एका फोनवर आहोत. त्यावेळी फोन होते आणि त्या म्हणाले की आजपर्यंत आम्ही पंडितजींना ऐकत आलो आहोत, आज आम्ही पंडितजी बघतो. म्हणजे ही जी मगाशी मी म्हटलं ना की अक्षरांच्या मनात, किंवा अक्षर एक श्वास आहे, अक्षर एक डिझाईन आहे, त्याच्या पॉझिटिव्हमध्ये निगेटिव्हमध्ये खूप काही असतं. आणि हे जेव्हा तुम्हाला हळूहळू जेव्हा कळायला लागतं तेव्हा तुम्ही बरोबर एका मार्गाने पुढे जातच राहता, ते मागे कधी येतच नाही. पण म्हणजे छंद ज्याला आपण म्हणतोय त्याला विषयाचं खरं म्हणजे बंधन नाही ना. कारण अनेक छंद आपण पाहतो की ट्रेकिंग सारखा छंद आहे, बागकामासारखा छंद आहे, त्यांना विषयांचं बंधन नसावं मला वाटतं. काय असतं माहितीये की काही छंद असतात ना
ते अंतर्मुख करणारे असतात. वाचनाचा छंद, हो त्यामुळे तो कसा आहे की तो अंतर्मुख करणार आहे. काही छंद असे असतात की त्या छंदामध्ये काही ना काहीतरी परफॉर्मन्सचा भाग असतो. हो तो प्रत्येक छंदामध्ये परफॉर्मन्सचा भाग असेलच असं नाही. म्हणजे समजा भटकंती हा छंद असेल तर मुळात भटकंती या छंदाला परफॉर्मन्स नाही, पण माणसाचं मन काय करतं, फोटो काढतं, प्रवास वर्णनं लिहितं. म्हणजे मग त्या छंदाचं डॉक्युमेंटेशन करणं हे मग माणूस त्या छंदाला जोडतो. त्यामुळे असं होऊ शकतं. पण छंद म्हटला तर त्याला सादरीकरण असायलाच पाहिजे असा त्याचा अट्टहास नाही. म्हणजे मला एक गोष्ट आठवते. एकदा आमचा बाबा डॉक्टर अनिल अवचट रेल्वेच्या प्रवासानं चालला होता आणि गाडी लेट होती आणि प्लॅटफॉर्मवरती तो बसला होता आणि सगळेजण कावले होते गाडी लेट आहे म्हणून. तर बाबाने त्याच्या झोळीमधनं बासरी काढली आणि बासरी वाजवायला सुरुवात केली आणि जेवढे सगळे कावलेले प्रवासी होते ते सगळे कावलेले प्रवासी, रेल्वेचा स्टाफ हे सगळे जण त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन बसले आणि कुणालाच गाडी आता किती लेट आहे हा हिशोब राहिला नाही. आणि गाडी आली, गाडी थांबली, बाबाने बासरी थांबवली, बाबा गाडीत बसला आणि गाडी गेली. हा कोण होता? ह्यानं काय केलं, ह्यानं काय वाजवलं, असा तो छंद. येस की ज्याच्यामध्ये हा सादरीकरणाचा अट्टहास अजिबात नाही, तो छंद असतो. म्हणजे आता स्वाक्षरी घेतात मंडळी, हो तर स्वाक्षरीचा छंद म्हणजे काय असतं, तर त्या क्षणाबरोबर एक ते असोसिएशन माझ्या मनामध्ये राहतं. मग आता बागकाम तू म्हणालीस तसं, तर बागकामामध्ये काय छंद आहे, तर झाडाचा प्रवास बघण्याचा आनंद आहे. निसर्गाला मी वाफ्यामध्ये कुंडीमध्ये पाहतो आणि तोच माझा आनंद आहे. म्हणून नेहमी आपल्याला आपल्या अगदी बाल्कनीच्या कुंडीमध्ये असलेल्या झाडाला पहिलं फुल आलं की आनंद असतो की आनंद असतो. त्याचं हो. तो छंदानंद असतो. त्यामुळे तो स्वतःचा जो आनंद असतो ना त्याच्यामध्ये तंत्र यायलाच लागतं असं नाही. म्हणजे माझं उदाहरण सांगतो की मी स्केचेस काढतो. मी चित्रकला काय इंटरमिजिएट नाही, काही नाही, काहीच कधी चित्रकला शिकलेलो नाही अजिबातच. फक्त मला असं वाटायला लागलं की मी जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा फोटो काढून ना तो अनुभव, त्याचं रूपांतर आनंदात होत नाहीये. मला फोटोशिवाय काहीतरी वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे. येस म्हणून मी जिथं जातो तिथे माझ्या पद्धतीने बसून रेखाचित्र काढायला सुरुवात केली. ती काढता 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 मला असं जाणवायला लागलं की ती 45 मिनिटं 1 तास हा माझ्या आयुष्यामध्ये मला इतकं समाधान देऊन जातो की त्याच्यामध्ये ते चित्र मला दिसणं, मी तिथे बसणं, मी ते चित्र काढणं, ह्याच्यामध्ये मला खूप गंमत यायला लागते. म्हणजे काहीच लागत नाही मला काढायला. एक बसलेला असतो आणि मग त्याच्यातून ते चित्र निर्माण होतं. डॅन्यूब नदीच्या तीरावरचा कॅसल आहे, ते मी तिथं बसलो होतो आणि मला त्या सगळ्या विटा 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 सगळ्या दिसायला लागल्या आणि त्याच्यातून ते खरं चित्र आणि हे चित्र झालं. बोस्निया आणि सर्बिया या दोघांच्या मध्ये ड्रीना नावाची नदी आहे, तर त्या नदीच्या पात्रात घर आहे बरं का. क्या बात आहे. तर बसून काढत असताना माझ्या असं लक्षात आलं की तो निसर्ग, मी, समोर दिसणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या एक 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 होत जातात आणि आपल्या होतात त्या आणि आपल्या होतात. हा ब्रिस्टलचा ब्रिज आहे. तर तो माझ्या मुलाला माहिती झालं की मी असं काही काही करतो, म्हणून मग त्यानं काय केलं, त्याने माझ्यासाठी जागा बघून ठेवली. तो ब्रिस्टल नावाच्या शहरात असतो. तो म्हणाला, बाबा ही तुझी ह्या ब्रिज काढायची जागा. आणि मग मी तिथे 1 तासभर ते घेऊन बसलो आणि मग त्याच्यातून तो ब्रिज तयार झाला. तर मला असं वाटतं की हा छंद आपल्याला बोलवतो आणि त्याला आपल्याला ओ द्यावी लागते. आणि मग मला किती येतं, काय येतं, लोक काय म्हणतील, याचा विचार करायची याचा विचार करायची गरज नाही. आणि मी आणि तो प्रसंग असे जेव्हा एकमेकांमध्ये मुरत जातो तेव्हा त्याच्यातून मला जे मिळतं
ते 10 फोटो काढण्यापेक्षा खूप छान आहे. जास्त आनंद असतो. त्यामुळे मला वाटतं हा छंदातला आनंद हा असा असतो की तो परफॉर्मन्ससाठी नसतो, मग नंतर त्याच्यातून काहीतरी होतं. हो. म्हणजे मग मी नंतर माझ्या पुस्तकासाठीची स्केचेस काढायला लागलो ती वगैरे. it's a ते part of पुढची your- गोष्ट झाली. पण सुरुवात जी झाली ती यासाठी चित्रकला येते का? अजिबात नाही. म्हणजे आपल्याला अमुक गोष्ट यायला पाहिजे, ती चांगली यायला पाहिजे, हे न करता आपण जर मोकळ्या मनाने पुढे गेलो तर त्याला जास्त मजा येते. आपण आता एक मजेदार डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत आम्ही दोघं. मी काही सूर देणार आहे आणि त्याच्यावरती अच्युत व्यक्त होणार आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मेंदूत दोघांच्या काय चालतं ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की चित्र जेव्हा काढलं जातं तेव्हा आपल्या मेंदूमधली काही सेंटर्स असतात ती उत्तेजित होतात, पण तिकडे परफॉर्मन्स हा हातातून असतो. म्हणून ज्याला आपण सेन्सरी मोटर पाथवेज असं म्हणतात, की त्याचा अर्थ असा की कृती करणारे पाथवेज हे तिथे जास्त जागृत होतात. व्हेरज आपण जेव्हा सूर किंवा त्यातले शब्द गातो तेव्हा लँग्वेज म्हणजे भाषा विषयक जे मेंदूमधले पाथवेज असतात ते त्यावेळेला जागे होतात. आता गंमत कशी आहे बघा, की एका बाजूला म्हणजे तुम्ही आता माझा मेंदू आणि अच्युतचा मेंदू असं बघा या प्रयोगाकडे. तर माझा मेंदू जो आहे हा सूर आणि शब्द ह्याचे पाथवे जागे करणार आहे. त्याचा मेंदू जो आहे तो रेषा आणि चित्र याचा पाथवे जागा करणार आहे. आणि मग त्या पाथवेचं काय होतं ते आपण बघूया आणि मग त्याच्यावरती आपण बोलूया. पाडगावकरांचे शब्द आहेत. मी फुले ही वेचताना सांज झाली. मी फुले ही वेचताना सांज झाली. दूर रानातून दूर रानातून त्याची हाक आली. सांज झाली. मी फुले ही वेचताना सांज झाली. शेवटी परत डिझाईन असतं, आकार असतो, रंग असतो, त्याचं रूप असतं आणि शेवटी हे सगळं बघताना जो मनाला मिळणारा आनंद आहे जो पाडगावकरांनी दिलाय आपल्याला, तो माझ्या मनाला, तुमच्या मनाला, इतरांच्या मनाला मिळतोय की नाही हे तितकंच महत्वाचं असतं. फारच छान. याला शास्त्रज्ञांनी म्हटलंय कॉन्व्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स म्हणजे एकत्र येणं. तर एकत्र येणं कसलं, तर सुरामध्ये असलेली जी मेलडी असते ती, शब्दांमध्ये असलेला शब्दार्थ आणि भावार्थ असतो तो, आणि रेषांमध्ये असलेली लय आणि ताल असतो तो, हे सगळे जेव्हा कॉन्व्हर्ज होतात त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की जे तुझ्या सवयीचं असतं ते तू माझ्या बरोबर अलाइन करतोस, क्या बात आहे, आणि जे माझ्या सवयीचं असतं ते मी तुझ्या बरोबर अलाइन करतो. म्हणजे शब्द आणि सूर जर माझ्या सवयीचे असतील तर मी ते तुझ्या रेषांबरोबर अलाइन करतो, आणि तुझ्या ज्या रेषा असतात त्या तू सुरांबरोबर अलाइन करतो. आपल्या मेंदूमध्ये काही न्यूरॉन्स किंवा नर्व सेल ज्या असतात त्या सेन्सरी असतात. सेन्सरी म्हणजे त्या फक्त संवेदना ग्रहण करणाऱ्या असतात, आणि काही सेल्स ज्या असतात त्या एक्झिक्युटिव्ह असतात, म्हणजे त्या कृती करणाऱ्या असतात. आणि या दोघांना जोडणाऱ्या सेल्स असतात की ज्याच्यामध्ये सेन्सरी आणि एक्झिक्युटिव्ह असं दोन्ही फंक्शन्स असतात. त्या पेशींना मिरर न्यूरॉन्स असं म्हणतात. तर जेव्हा असा कॉन्व्हर्जन्स होतो तेव्हा मेंदूमधले मिरर न्यूरॉन्स जागे झाल्यामुळे
मेंदूचा डावा भाग आणि उजवा भाग यांच्यामधला समतोल वाढतो आणि त्यामुळे आरोग्याची निर्मिती होते, आनंदाची निर्मिती या होते. या या गोष्टीवरनं मला एक छोटंसं मी एक डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं, म्हणजे एक घटना घडली होती ती मला सांगायची वाटते आणि ती करूनही दाखवतो. तर त्या दिवशी माझं आविष्कार नाट्य तिकडे माझं डेमॉन्स्ट्रेशन होतं. बाईंचं गाणं म्हणजे लताबाईंचं गाणं, म्हणजे गाणं ऐकता क्षणी तुमच्या मनामध्ये एक छान आकार फुलत असतात, विश्वव्यापी असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि ते लिहिताना तो स्वर आलाच पाहिजे, तो वा, बरोबर ना. आणि तो स्वर आज गेली कित्येक वर्ष आपणही अनुभवतो. त्यामुळे ही जी आवाजाची रिंगणं मनाच्या कानामध्ये तयार होत असतात त्याच्यावर आपण जगत असतो पुढचं हे. पण त्या क्षणी असाच एक विक्षिप्त माणूस आला, तो मला म्हणाला की अरे तू लता लता काय घेऊन बसलायस, लादेनने 2 बिल्डिंग पाडल्यात, तर त्याची मनस्थिती काय असेल. तर मी पटकन हा लादेन असा काढला. तो विक्षिप्तपणा, ती क्रूर गोष्ट ही त्या क्षणाला तुम्हाला पटकन हे लता आणि हे लादेन. सूर आणि बेसूर, बेसूर आणि नुसतंच बेसूर नाही तर भेसूर, बेसूर हे आपल्याला जर दाखवायचं असेल हो तर ते या भाषेमध्ये अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. दाखवता येतं. वा. आणि अचानक बदललं ना सगळं. हो म्हणजे जेव्हा तो लता होती फक्त तेव्हा तेव्हा सूर होता. हा आणि टागोरांनी सुराचं एक फार सुंदर वर्णन केलंय की असे मंद सूर कसे असतात तर लहान मुलीच्या कानामध्ये हलणारे डूल असतात, हो ते क्या वाऱ्यावरती डुलावे तसे ते सूर असतात. क्या बात आहे, क्या बात. मला ती लता बघताना ते आठवत होतं आणि लगेच हा भे सूर आला. पण ही किती मोठी शक्ती आहे ना, ही शक्ती मला वाटतं छंदांच्या मध्ये असते. हो आणि म्हणून छंद हे आपल्या मनामध्ये हार्मनी तयार करतात. मगाशी जे मिरर न्यूरॉन्सचा प्रयोग आपण बघितला, सांगितला, तर त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की छंदामुळे कॉन्व्हर्जन्समुळे या मिरर न्यूरॉन्सची ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यामुळं आरोग्य. छंदांमध्ये जरी मी म्हणालो सादरीकरणाची अट नसली तरी सुद्धा छंदामध्ये सहभाग नसावा असं कोण कोणाला सांगत नाही. म्हणजे मी जेव्हा स्केचिंग करत बसतो ना देशा परदेशात, तर त्यावेळेला माणसं येतात, कुतूहलाने बघायला लागतात आणि म्हणजे मी माझं चालू असतं, मला त्याचा त्रास होत नाही. पण असं सुद्धा होतं की कधी कधी मला कोणीतरी कॉफी आणून देतं, कधीतरी फोटो काढतात आणि त्यांना छान वाटतं. म्हणजे ते आपोआप सहभागाला येतात. तेव्हा छंदामध्ये सहभागी होणं हे खूप छान असतं. आपण कलांकडे आणि एकंदर छंदांकडे म्हणजे असं छंद आपल्या फावल्या वेळात करण्याचं काम असं बघत असतो. पण जेव्हा अशीच काहीतरी गोष्ट ही आपलंच प्रोफेशन बनून जाते तर त्याला आपण नेमकं काय म्हणू. म्हणजे सुरुवातीला तो छंद होता, त्या छंदाने छान आकार घेतला, त्या आकाराचं एक छान डिझाईन झालं. ते डिझाईन सगळीकडे वापरत 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 विश्वव्यापी ज्यावेळी जायला लागलं तेव्हा लक्षात आलं की त्याचा एक व्यावहारिक भाग त्याच्यातनं होतो. अर्थात तो कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं असतं. कारण मी काय केलं, कॅलिग्राफी लग्नपत्रिकेपुरती होती किंवा स्क्रोल पुरती होती, बरोबर. मी मग ती कागदाच्या बाहेर काढली आणि मी एक डायरेक्ट बॉडीवर गेलो. एका इंडियातल्या प्रसिद्ध मॉडेलच्या बॉडीवर मी कॅलिग्राफी केली. लोक म्हणायला लागली अरे कसं शक्य आहे. बोललो तुम्ही कशा पद्धतीने बघतायत ते फार महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी ती एक कला आहे. नंतर त्याच्यातनं मी जुगलबंदी सुरू केल्या. महेश काळेबरोबर केलं, आनंद भाटेबरोबर केलं. ते गात असताना मी त्या क्षणाला ते जे होईल आणि मला वाटतं की त्यातून जो काय वेगळा आकार फॉर्म मला मिळत गेला. मग ज्ञानेश्वर केले, तुकाराम केले, रामदास केले. मला असं वाटतं की त्या डायरी केल्या, त्या डायरीतनं पुस्तकं आली, त्या पुस्तकातनं मग त्याचे खेळ झाले. म्हणजे 5 फुटा बाय 50 फुटाच्या कागदावर अगदी 3 मिनिटात मी लिलिया अगदी सहज काम करत होतो. मी जेव्हा रशियामध्ये गेलो तेव्हा रशियामध्ये मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे.
तर वेळ किती? तर 45 मिनटं. तर 45 मिनटं म्हणजे खूप होती. तर मी सगळ्यांना बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की मला 5 मिनटं द्या. मी असं त्यांना बाहेर काढलं, लोकांना पेपर टाकला तिकडे असा मोठा. तर लोकांना वाटलं अरे हे सगळं आता कसं काय होणार म्हणून, काय किती कसं शक्य आहे. जसा पेपर जमिनीवर हंतरत होता तशी तशी डोक्यातली स्पेस वर्कआउट होत होती. आणि ते सगळं 3 मिनटामध्ये केल्यानंतर मग रशियन लोकांनी मला विचारलं की हे कसं शक्य आहे तुला. तर अशा वेळेला तुम्हाला काय लिहायचं आहे, मी आता असं लिहिणार आहे, मी असं लिहिणार आहे, असं करणार आहे, तसं करणार, याच्यापेक्षाही त्या क्षणाला त्या स्पेसचा आढावा घेऊन तुम्ही ताबडतोब जर व्यक्त झालात तर त्या व्यक्त होण्याला लोक दाद देत असतात. मग तुम्ही चुकलात की बरोबर आहात याच्यापेक्षाही ती स्पेस जशी तुम्ही वाचता तसे ते वाचत असतात. मी रीड करणं असं म्हणतो त्याला. आणि रीड करणं असताना ते हे सगळ्यांना प्रत्येक माणसाला जमत असतं, कारण तो माणूस प्रत्येक वेळेला व्यक्त होत असतो. आज मी ज्यावेळेला विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पहिला विठ्ठल उभा केला, त्या विठ्ठलाला सांगितलं बाबा आजपासून तू असा दिसणार आहेस. ओ वाव. वाव. हे विठ्ठलाला विठ्ठलाच्या समोर दाखवलं, सांगितलं उद्यापासून तू असा दिसशील. आणि विठ्ठलाने ते मान्य केलं. मी गुलजारांची गंमत सांगतो. गुलजारांवर मी बरीचशी प्रोजेक्ट केली होती. अगदी पहिल्यांदा ज्यावेळी गुलाने म्हणाले की माझ्यासाठी एक कॅलिग्राफी करशील का, तर बोलो हो. आणि त्यांनी शब्द पाठवून दिले. इतकी सुंदर कॅलिग्राफी केली होती, इतकी सुंदर केली होती की ते सगळं पाठवल्यानंतर गुलजारांनी थोडंसं म्हटलं की मला परत तुला काहीतरी सांगावंसं वाटतंय. वाईट झाली आहे किंवा चांगली नाही झाली हे कसं सांगणार. पण त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं की त्यांनी परत ते शब्द माझ्या कानात ऐकून दाखवले. अच्छा. आणि मग माझ्या लक्षात आलं काही वेळेला ऐकल्यानंतर सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो आणि ते आपली चूक पण आपल्याला कळते. आणि ज्यावेळेला मी परत ज्यावेळी करून पाठवलं त्यावेळेला ते म्हणाले की मला हेच हवं होतं. वाचत होतास हां, तेव्हा वेगळी सेंटर जागृत झाली एक्झॅक्टली होती. एक्झॅक्टली. ऐकलंच त्यावेळेला अजून वेगळी center सेंटर जागृत yes, झाली yes. आणि त्यामुळे त्याचा आउटकम बदलला. ह्या आता हा जो मुद्दा तू मांडला ना की छंदाचा व्यवसाय होतो त्यावेळेला त्याला एक व्यावहारिक बाजू येते येते. आणि ती व्यावहारिक बाजू कशी वापरायची हो, हे त्या कलाकाराने ठरवायचं असतं. म्हणजेच त्या कलाकाराने त्याचा व्यापार करायचा का व्यावहारिक उपयोग करायचा हो. हे स्वातंत्र्य त्याकडे असतं. पण मी उलट जर बघितलं त्याच्याकडे की व्यवसायाचा छंद का नाही होऊ शकत, म्हणजे फक्त छंदाचाच व्यवसाय व्हायला पाहिजे असं एक पदरी कुठे आहे. म्हणजे जर व्यवसायामधून आपल्याला आनंद आणि समाधान मिळत असेल तर त्याची व्यावहारिक बाजू आहे ती स्वीकारून व्यवसायाचा छंद होतच नाही असं कोणी सांगितलंय. त्या व्यवसायामधला तो क्षण एक्सप्रेशनचा, मग तो डॉक्टरचा असेल, तो प्रोग्रॅमरचा असेल, तो इंजिनियरचा असेल, तो आर्किटेक्टचा असेल, तो वकिलाचा असेल, कुणाचाही असेल, शिक्षकाचा असेल, तर तो क्षण हा छंदांनी जर प्रकाशित केला, तो क्षण जर व्यक्त होण्याने प्रकाशित झाला तर उलट व्यवसायाचाही छंद होऊ शकेल. पाडगावकरांचीच एक छान कविता आहे, ती अशी आहे की कवी तुमच्या आमच्या सारखाच असतो. म्हणजे तो बाजारात जातो, तो दरखोरी करतो, तो वस्तू विकत घेतो आणि मग त्यांनी म्हटलंय की तो जेव्हा लिहायला बसतो तेव्हा मग तो तुमच्या आमच्या सारखा नसतो. बरोबर आहे. तर ते जे असण्यातला फरक आहे ना तो जर आपण जाणवला, आपल्याला जाणवला आणि तो जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर मग व्यवसायातून सुद्धा छंद येईल. म्हणजेच काय की कुणालाच असं म्हणता येणार नाही की आम्हाला ना बाबा कुठलाच छंद नाही. म्हणजे तुम्हाला छंदाची अपॉर्च्युनिटी ही सगळीकडे आहे. सगळीकडे तुम्ही त्याच्यातून तुमचं त्यावेळेचं बेस्ट एक्सप्रेस होणं आणि तुमचा आनंद एवढं जर केलं तर का नाही. म्हणजे कोणालाही जर गाणं ऐकण्याचा छंद असेल, चित्रपट पाहण्याचा छंद असेल तर तो असू दे ना. म्हणजे प्रत्येक छंदामध्ये मला त्यातलं शास्त्र समजायलाच हवं असं हे का नाहीच आहे ना. असं नाहीच आहे. म्हणजे गाणं तर मला अगदी गाणं शिकूनच गायला पाहिजे असं कोणी सांगितलं. मला जर गाण्याचा छंद असेल तर मी सुरामध्ये कसं गायचं हे येईल मला करायला. पण ती नियमितता पाहिजे, ती
शिस्त पाहिजे. हो तसं असेल तर मी फॉर्मली इनफॉर्मली शिकत जाईन. पुन्हा छंदामध्ये परीक्षा नसल्यामुळे शिकण्याच्या जास्त संधी उपलब्ध आहेत. परीक्षा कुठेही आली की शिकण्याच्या संधी मर्यादित होतात, हो कारण पोर्शन येतो. पण जर पोर्शन आणि परीक्षा नसेल तर शिकण्याच्या संधी या अगणित असतात. आणि म्हणून छंद आपल्याला फॉर्मली आणि इनफॉर्मली येस शिकण्याच्या इतक्या संधी उपलब्ध करून देतो. तर मग छंद नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्याने स्वतःला तपासून नको का पाहायला. अगदी खरं. म्हणजे आता माझ्या मनात असं आलं की ज्यांना आपण वर्कोलिक्स असं म्हणतो, खरं म्हणजे असा शिक्का न मारता तो त्यांचा छंद आहे. नाही, पण असं ते आपण त्याच्याकडे त्याच्याकडे कसं बघू बघतात ते शकतो का? बघूया. हा कारण तू आता शब्द वापरलास वर्कोहॉलिक, तर माणसं जी असतात ती फार कामसू असतात, पण ती आनंदी असतात का हा महत्वाचा मुद्दा आहे. तर व्यवसायामध्ये छंदाची शक्यता आहे, ती शक्यता मिळाली तर छान आहे. ही वर्कोलिक सगळी माणसं ना, हम्म, कर्मधर्म सुयोगाने आम्ही शनिवार रविवार ज्यावेळी क्लास घेतो ना, हम्म. तेव्हा सगळी ही माणसं एकत्र आलेली असतात. हा सांग सांग. आणि मग स्वतःला कुठेतरी हे सांगणार की हे दिवस सोमवार ते शुक्रवार असं असतं, शनिवार रविवारी असं उघडतं. आणि मग गप्पा, मग अक्षर म्हणजे काय, उभी रेषा म्हणजे काय, आडवी रेषा म्हणजे काय. तर मग जेव्हा त्यांना मी सांगितलं की एक उभी रेषा माणूस काढायला शिकतो तेव्हा माणूस उभा राहायला शिकतो. हम्म, एका रेषेच्या बाजूला दुसरी रेषा आली की दोन रेषेतील अंतर किती असावं हे तुमच्या डोळ्यांना जेव्हा कळतं तेव्हा दोन माणसामध्ये अंतर किती असावं हे कळतं आपल्याला. वा. मग तो माणूस सोमवार ते शुक्रवार जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात ती रेषा असते. शनिवारी तो रेषा घेऊन माझ्याकडे येतो क्या बात. आणि मग त्या रेषेचे किस्से सुरू होतात. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळी रिसेशन झालं होतं त्यावेळी बरेच 80,000 90,000 लोकांना पगार होते, ते 30-40वर आले. आमच्याकडचा एक विद्यार्थी होता, तो मी क्लासला जाण्यापूर्वी तो बाहेर असा सिगरेट फुकत बसला होता. तर 2 मिनटं मलाही काही कळलं नाही. मी म्हटलं काय झालं रे बाबा. तर नाही माझी नोकरी बहुतेक जाणार. बोलो कशी काय. तर रिसेशन आलं आहे त्यामुळे 50,000चा पगार 80,000चा पगार 50 झाला आहे, 30 झाला आहे. मग बोलो प्रॉब्लेम काय. नाही मी मुलांना चांगल्या शाळेत टाकलं आहे, गाडी घेतली आहे, घर पण बुक करतो आहे आता. मग आता मी घरी जाऊ कसा, रात्रभर झोप लागत नाही मला. तर उपाय काय म्हणतो. काही नाही बोलो परत कॅलिग्राफी कर. कारण आय एम युझिंग कॅलिग्राफी ॲज अ थेरपी. हम्म. आणि त्याला एक रेषा काढायला 2 महिने लागले. बरं. स्ट्रेट रेषा काढायला रेषा येत होती, पण ती समांतर रेषा, जी मनातली रेषा, ज्या गोष्टीमुळे मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. 2 वर्षानंतर तो मुलगा मला 2 महिन्यानंतर मला म्हणाला की सर नाव आय कॅन स्लीप इन 1 लाईन. Oh, I can sleep in one वन line. लाईन. Oh, wow. ही जी मुवमेंट आहे ना, ही इन्व्हॉल्व होण्याची, म्हणजे तो वा. त्याचा तो छंद, याच्यापेक्षाही तो छंद कृतीत जेव्हा आला आणि त्यातून मिळणारं समाधान जे होतं ते मला असं वाटतं की ते खूप मोठं होतं. मला सांग, म्हणजे तू ही जी थेरपी म्हणालास ना, हां ती सगळ्या रेषांचा आपल्याला स्वीकार करायला शिकवते. भाग पडते. अक्षरांच्या फॉर्म कडून अक्षराच्या भावनेकडे जायला शिकवते. पण म्हणजे अक्षरांच्या मध्ये भावना असतातच. म्हणजे हा हो. जो विठ्ठल आमच्या समोर आहे, ती अक्षरं नाही आहेत, त्या भावना आहेत. भावना आहेत त्या. कारण त्या भावनांच्या मधून आम्हाला विठ्ठलत्व म्हणजे हो. काय येस. हे आम्हाला समजतंय. हो म्हणजे भावना जेव्हा अक्षरातून किंवा कोणत्याही छंदातून मला समजतात, तेव्हा त्याच्यामध्ये मला हे कळत असणार की अरे सगळ्या भावना माझ्या आहेत. हो तुमच्या भावनांची ठेवण आहे ती. आणि आता हे जे तू म्हणालास की छंदाची थेरपी होते, हो तेव्हा त्या एक्झिक्युटिव्हचं उदाहरण देताना तू म्हणालास की तल्लीन झाला तल्लीन. तो त्या रेषांमध्ये तल्लीन व्हायला हो. लागला. तर तल्लीन हा शब्द फार छान आहे, हो कारण त्याच्यामध्ये तत् आहे आणि त्याच्यामध्ये लीनता लीनता आहे. आहे. त्यामुळे तत् म्हणजे त्याला हो. लीन जर व्हायचं असेल ना, तर मला माझ्यातला मीपणा हा कुठेतरी विरघळून टाकायला लागतो. टाकायला पाहिजे. म्हणून मला असं आठवलं, मी एका असंच मेंटॉरिंग सेशन होतं एका कलाकाराबरोबर, आणि तो कलाकार मला असं म्हणत होता की माझं सगळं तंत्र बरोबर बसतंय,
पण माझ्या मनासारखं होत नाही. म्हणजे मला बक्षिसं मिळत आहेत, मी केलेलं सगळ्यांना आवडतंय, पण मला समाधान होत नाहीये. तर आमचं बोलणं चाललं होतं तेव्हा मी त्याला असं म्हणालो, बरोबर, कारण तू आहेस ना, मला मला म्हणतोयस, तर ते समाधान वजा मी असा जर झाला तर कदाचित तुला समाधान मिळेल. तर तो तो मला असं म्हणाला, म्हणजे काय म्हणाला जरा समजून सांगा. तर मी त्याला असं म्हणालो की आपलं जे मन आहे, तर ते मन म्हणजे समजा पाणी आहे, त्या पाण्यामध्ये साखर घातलेली आहे, ती साखर म्हणजे माझा मीपण आहे. ती साखर तळाला आहे. आणि ती साखर दिसते, साखरेचा ढीग दिसतोय. आणि छंद हा चमचा आहे. आणि आता ना छंदाने आपण त्या मनाचा तो पेला ढवळायला 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 सुरुवात केली. काय झालं, तर वर्तुळाकार गती तयार झाली, लय तयार झाली. ती लय हळूहळू त्या ग्लासामध्ये भिनायला लागली. त्या लईमध्ये साखरेचे दाणे सापडले. त्यानंतर ते साखरेचे दाणे हळूहळू हळूहळू पाण्यामध्ये विरघळत गेले. आणि मग आता चमचा बाहेर निघाला तरी सुद्धा ती लय राहिली आणि गोडपणा राहिला. म्हणजे शनिवार रविवारी तू तुझ्या एक्झिक्युटिव्हजना चमचा देतोस आणि फिरवतोस, सोमवार ते शुक्रवार त्यांना लय मिळते. कारण हे कसं सर, एक छोटंसं आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्याकडे एक जवळजवळ 67 वर्षाचे एक ग्रस्त आले होते. ते मला म्हणाले की मला कॅलिग्राफी शिकायची. मी कुठे बसू? तर म्हटलं, आज छोटा मुलगा आहे ना, त्याच्या बाजूला जाऊन बसा, जागा आहे. अहो, मी मोठा आहे आणि तो छोटा आहे. तर मी म्हटलं की माझं शिकवणं दोघांसाठी एकच असणार, घेणाऱ्याने कसं घ्यायचं आहे त्यांनी ठरवायचं. बायकोला सांगून निघाले होते, मी क्लासला जातोय, असं करतोय, कॅलिग्राफी शिकतोय. बायकोला त्या कॅलिग्राफीचा अर्थ माहिती नाही. पहिल्या दिवशी झाल्यानंतर आई ब क अशी सगळी अक्षरं सगळी झाली. घरी गेल्यावर बायकोने विचारलं, काय कसं काय झाला क्लास तुमचा, काय शिकवलं? अगं छान शिकवलं बघ ना. आणि ते बाईने कौतुकाने तो माणूस दाखवत होता. हा असा असा करायचा, हा ब हा क. हेच शिकायला तुम्ही गेलात? रिटायर झाल्यानंतर तुम्ही काय करताय? हा, तिने सुनेला बोलवलं. सून म्हणजे स्टुडिओफोनिक साऊंड. तिने अख्ख्या सोसायटीत सांगितलं, आमच्या सासऱ्यांना बेड लागलाय. सेकंड डेला माझ्याकडे आले, मला म्हणाले, मला हे जमणार नाही. तुला काय झालं? तर नाही, आता माझ्या घरची माणसं म्हणाले, तुम्ही आता शाळेत जाऊ नका. तर मी म्हटलं, हे बघा, तुमची सगळी पैसे परत घ्या, पण तुम्ही उद्यापासून यायचं, मला माहीत नाही. असं करत मी 3 महिने त्या माणसाला शिकवलं. 3 महिन्यानंतर त्या माणसाने इतकी छान वही केली. आणि मग मी म्हटलं की आता काय पुढे करायचं? तर तुम्ही सांगा काय करायचं ते. बोलो वाचन. तर वाचन नाही. ठीक आहे बोलो, मंगेश पाडगावकर घ्या. वाचायला त्रास नाही, समजायलाही त्रास नाही तसा, आणि मनाला आनंद देणारं पुस्तक असं ते, आनंदयात्री. कुठलाही पान उघडा, वाचा. फक्त वाचून तुम्हाला जो आनंद मिळाला आहे तो लिहून काढा. वा, कळलं का? छान वही झाली. वही झाल्यानंतर मला म्हणाले, झाली, आता मी काय करू? तर बोला, काही नाही, हा पाडगावकरांचा नंबर घ्यायचा. पाडगावकर सायनला राहत होते. त्यांना सांगायचं मी पालवांच्या स्कूलमध्ये शिकतोय, तर मला तुम्हाला तुमचं हे असं असं. पाडगावकर तसे उत्साही होते. अगदी न भेटणं हा प्रकार नव्हताच. पाडगावकरांनी ते बघितलं आणि पाडगावकर म्हणाले, छान आहे, एक काम करा, पाडगावकर झाले, आता उद्यापासून विंदा करंदीकर घ्या. पण कला ही वळण त्याला कशी लावू शकते, हो. आणि अक्षर काय करू शकतात. मला वाटतं आता आपण एक डेमॉन्स्ट्रेशन करूया. आपण एक आयडिया करू. 3 संत घेऊ, ज्ञानेश्वर, रामदास आणि तुकाराम. तिघांचं एक एक वाक्य घेऊया, आणि त्या वाक्याबद्दल मी बोलतो तुमच्या बरोबर, आणि ते वाक्य जे आहे ते त्याला कसं भावलं ते अच्युत आपल्या समोर सादर करेल. पहिले जे शब्द आहेत ना ते ज्ञानेश्वरीतले आहेत, पहिल्या अध्यायामधले आहेत. तर पहिला अध्याय जो आहे तो अर्जुनाचा विषाद योग आहे. आणि अर्जुन हा या सगळ्या नकारात्मक भावनांनी ग्रासलेला आहे, स्वतःच्या ध्येयापासून दूर गेलेला आहे, आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वर करतायत. तर ज्ञानेश्वरांचे शब्द असे आहेत, कर्दमी रूपला राजहंसू. कर्दमी म्हणजे चिखलात, आणि रूपला म्हणजे रुतला, आणि राजहंस. राजहंस का? कारण
अर्जुन हा अतिशय निष्णात असा योद्धा आणि तो सव्यसाची, डावी बाजू उजवी बाजू ॲम्बिडेक्स्ट्रस, दोन्ही हात तेवढेच छान वापरणारा, इतका सगळा सेलिब्रेटेड वॉरियर इंग्रजीत म्हणायचं तर असा सुद्धा राजहंस त्याने विहार करायला पाहिजे. तो चिखलामध्ये रुतलाय. कुठला चिखल आहे? तर तो त्या सगळ्या भावनांचा आहे, त्या विषादाचा आहे, त्या डिप्रेशनचा आहे, त्या अँझायटीचा आहे. आणि त्या सगळ्या चिखलामध्ये हा रुतलेला राजहंस, पण मुळामध्ये तो राजहंस आहे हे सुद्धा त्याला आता माहित नाही, कारण तो स्वतःला सुद्धा विसरून गेलेला आहे की तो धनुर्धर आहे. आणि धनुर्धर असल्यामुळे तो बाण आहे. त्याची दृष्टी आत्ता त्या चिखलामध्ये रुतलेली आहे, पण हा बाण शेवटी ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेला जाणार आहे, कारण श्रीकृष्ण बरोबर आहे. आणि हे सगळे वेव्स जे आहेत ते हे धनुष्यासारखे, ते तोडून तो वर जायला. हा, हे तोडून तो वर जाणार. वर जाणार. रामदासांच्याकडे येऊ आता. मनाचे श्लोक सगळ्यांना माहिती आहेत. तर मनाच्या मधली ही एक ओळ आहे, पुढे वैखरी राम आधी वदावा. आता ह्याच्यातला अर्थ काय ते आपण समजून घेऊया. रामनाम, तर रामनाम हे वदायचं म्हणजे म्हणायचं, त्याला आपण काय म्हणतो, जप करणं, रामनाम घेणं. इथं वैखरी हा शब्द महत्वाचा आहे. आपल्या परंपरेमध्ये वाणी हिचे टोटल 4 प्रकार सांगितले. वाणीचं सूक्ष्म रूप आहे, त्याला म्हटलंय परा आणि पश्चंती. आणि वाणीचं स्थूल रूप आहे, त्याला म्हटलंय वैखरी आणि मध्यमा. आता पुढे वैखरी म्हणजे, वैखरी म्हणजे काय? वैखरी म्हणजे वाणी, वैखरी म्हणजे टॉक. आणि मध्यमा म्हणजे काय? तर आम्ही विवेकनिष्ठ मानसशास्त्रात म्हणतो तो सेल्फ टॉक. तो पुढे वैखरी राम आधी वदावा म्हणजे कुठे वदावा? सेल्फ टॉक मध्ये वदावा. तुमचं रामनाम हे जर तुमच्या विचारात असेल तर ते तुमच्या वाणीमध्ये आपोआपच येईल. आणि ते जर फक्त वाणीमध्येच असेल राम 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 राम, तर त्याचं मरामरा पण होईल, कारण ते फक्त वैखरीमध्ये राहील. तर किती मोठा अर्थ आहे बघा, की पुढे वैखरी राम आधी वदावा. मध्यमेमध्ये सेल्फ टॉक मध्ये जर रामनाम आलं तर त्याच्यामध्ये गंमत आहे, असं समर्थ आपल्याला सांगतायत. वैखरी आणि मध्यमा या दोघांच्या मध्ये श्वास आहे आणि तो रमवणारा राम आहे. सो एका बाजूला सेल्फ टॉक आहे, एका बाजूला टॉक आहे, आणि त्या दोघांच्या मध्ये राम आहे. पुढे वैखरी राम आधी वदावा. यस, क्या बात. आता तुकारामांकडे येऊ. हो, तुकारामांचा अभंग घेऊया. येणे सुखे रुचे एकांताचा वास. तुकाराम हे दुष्काळ पडलेला असतो. हो, त्यांचे पत्नीचं निधन होतं, मुलाचं निधन होतं, व्यापार सगळा बसतो खाली. अत्यंत उद्ध्वस्त, डिव्हॅस्टेटेड अशा मनस्थितीमध्ये ते भंडारा डोंगरावरती जाऊन बसतात आणि तिथे ते चिंतनाला सुरुवात करतात. आधीच्या आपल्या वाक्यामध्ये असलेला तो सेल्फ टॉक म्हणजे विचारांचा अवेअरनेस ते आणायचा प्रयत्न करतात, ज्याला आपण रिफ्लेक्शन आणि कंटेम्प्लेशन असे इंग्रजीतले शब्द. कारण नाहीतर त्या सेल्फ टॉक माझा आहे हा अवेअरनेसच नसतो ना आपल्याला, कारण खूप साऱ्या भावनाचा कल्लोळ चालू असतो म्हणून. आणि मग त्यांना कळायला लागतं की अरे आपण इथे एकटे नाही आहोत, आपण इथे स्वतःच्या बरोबर स्वतः आहोत. आणि म्हणून इकडचा जो शब्द आहे ना की येणे सुखे रुचे एकांताचा वास, याचा अर्थ असा आहे एकटेपणाचा अंत येतो एकांत. आणि जेव्हा मला मीच सापडतो, जेव्हा मलाच माझे विचार सापडतात, तेव्हा तो एकांत मला सुखाचा वाटायला लागतो. येणे सुखे रुचे एकांताचा वास. आणि पुढचे शब्द असे आहेत, नाही गुण दोष अंगा येत. म्हणजे आमच्या सायकोलॉजी मधला सेल्फ ऍक्सेप्टन्सच्या ओळी आहेत या, की नाही गुण दोष अंगा येत. याचा अर्थ असा
की माझ्यामध्ये गुण आहेत आणि माझ्यामध्ये दोष आहेत, पण ते माझ्या अंगा येत नाहीत, म्हणजे त्यावरून मी स्वतःला तोलत नाही, त्यावरून मी माझं मूल्य ठरवत नाही. असं ज्या वेळेला होतं तेव्हा गुण आणि दोष यांची वलय माझ्या बाजूने जरी कितीही आली तरी आतला मी मात्र तसाच राहतो. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. वा 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 वा. हा मनातला वायफाय झाला. तुकारामाच्या, माझ्या नाही. जोरदार टाळ्या होऊ देत अच्युतसाठी. छंदामधलं व्यक्त होणं, शब्दांमधून व्यक्त होणं, फॉर्म्स मधून व्यक्त होणं. आणि मला तेच वाटतं की व्यक्त होणं आपण म्हणतोय, आम्ही सुद्धा ना ह्या सगळ्याबरोबर मनातल्या मनामध्ये खरं तर व्यक्तच होतोय. पण ह्याच्यामध्ये काहीतरी शिस्त असायला हवी का? शिस्त नसली तर जास्त चांगलं. बरं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आता व्यक्त हो, हा व्यक्त होणार नाही. माझ्या वर्कशॉपमध्ये मी पहिला एक्सरसाइज जो असतो तो व्यक्त होणं, सेल्फ एक्सप्रेशन. पहिला म्युझिक लावतो जे बिंदूपासून सुरू होतं. हे मन असं रमायला लागतं, असं म्हणजे हे असं, हा असा क्लासिकल असा बेस सुरू होतो, असं मनातला व्यक्त व्हायला सुरुवात होते. बरोबर ना? मग त्या व्यक्त होण्याला थोडंसं क्लासिकल येतं किंवा म्हणा की थोडं लाईट म्युझिक येतं. मग तो असा आकार बदलत जातो. आणि मग तिसरा जो असतो बेछूट असतो, तो असा, तो धाड धाड असा, हे व्यक्त होणं असतं. आता या व्यक्त होण्यामध्ये मी नेहमी सांगतो की जेवढे बेशिस्तपणे व्यक्त व्हाल तेवढे परत शिस्तीमध्ये याल. कारण शेवटी हे माझं आहे, हे माझं व्यक्त होणं आहे. हे जर मला व्यवस्थितपणे माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला कळलं तर डॉक्टर उपचार करणार, नाही तर करणार नाहीत. त्यामुळे आम्ही कॅलिग्राफी शिकवताना काय येवो न येवो हा प्रश्नच नसतो. प्रश्न एवढाच असतो की हा छान पेपर आहे, तो पेपर रीड कर. रिकामा पेपर रीड करणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे. वा. मला इथे व्यक्त व्हायचा, इथे व्यक्त व्हायचा, इथे व्यक्त व्हायचा, इथे असंख्य प्रश्न मनात असतात. आणि मग ती जागा शोधता शोधता मग लक्षात येतं की आपल्याला की एक जागा आपल्याला हवी जिथून आपण सुरुवात करायची. कोरा कागद निरखायला सुरुवात करायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर मग रेखा कळेल. रेखा म्हणजे क्रिकेट खेळायचं असेल ना तर 12 तास 8-10 तास मैदानामध्ये जाऊन उभं राहिलं ना की सगळं क्रिकेट कळतं, असं माझं मत आहे. तसं चित्र काढायच्या अगोदर स्पेस जर तुम्हाला कळली तर तुम्हाला मनाची बांधणी करता येते. त्याने आता खूप छान शब्द वापरला. आपण शिस्त हा शब्द तू वापरला, तो म्हणाला बेशिस्त, पण त्याने आता शब्द वापरला पद्धत. तर आपण जर हे जोडून घेतलं तर पद्धत म्हणजे काय, तर स्वतःच्या आतून आलेली, कोणीतरी न लादलेली शिस्त, ती पद्धत आहे ना. त्यामुळे छंदाला अशी शिस्त असली तर चालेल. म्हणून छंदाचं जे शिक्षण आहे ते बियॉन्ड असेसमेंट असणं, म्हणजे तो त्याच्यामध्ये क्लास नसणं, डिस्टिंक्शन, पास क्लास नसणं, हे फार महत्वाचं आहे. आणि आपण नेहमी म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीमध्ये प्रभुत्व मिळव, तर प्रभुत्व किंवा नैपुण्य ह्याच्याकडे छंद कसा बघतो, तर त्या प्रभुत्व शब्दामध्ये प्रभू आहे ना, तर त्या प्रभूच्या आशीर्वादातून जे आलेलं असतं ते प्रभुत्व. त्यामुळे ते माझं आहे असं म्हणायचंच नसतं ना छंदामध्ये. तर म्हणून प्रभुत्व हा शब्द किती छान आहे बघा. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय बघायला लागतं, जे मला कळतंय आता अच्युतशी बोलल्यावरती, की तुमचा छंद हा तुमच्यापेक्षा मोठा आहे हे विसरायचं नाही. त्याचं बोट धरून तुम्ही चाललाय, तो तुम्हाला कधीतरी कडेवर येईल, कधी कधी डोक्यावर बसवेल, कधी खांद्यावर बसवेल, पण तिथून स्वतःला आणि जगाला पाहत राहा, छंदाच्या बरोबर राहा. कारण तुम्ही स्वतःला छंदापेक्षा मोठे समजायला लागलेत तर तो तुम्हाला ना जो पांढरा
कॅनव्हास किंवा पांढरा पेपर जो पेपर. दिसायला पाहिजे स्पेस ती स्पेस तुम्हाला दिसणार नाही. दिसणार नाही. एक मला फार प्रभाव पाडणारा एक अनुभव आला होता या बाबतीतला. सूर्यकांत मांढरे हो हे फार फार मोठी चांगले माणसं. चित्रकार खूप मोठा माणूस. आणि अतिशय मोठा माणूस. मला त्यांच्या बरोबर बाजूला राहून त्यांची चित्रकला पाहण्याचा आणि त्यांच्याकडून त्यांच्या चित्रकलेबद्दल ऐकण्याचा अतिशय मोठा सुवर्णयोग आला. तेव्हा त्यांनी मला सांगताना असं सांगितलं होतं की मी या स्पेस मधला ना पांढरा रंग पहिल्यांदा मनात आणतो आणि मग माझे जे इतर रंग असतात ते त्या पांढऱ्याच्या भोवती रचतो आणि ते त्यांच्या संपूर्ण पेंटिंगमध्ये ना कधीही पांढरा रंग वापरायचे नाही. त्यांचा पेंटिंग मधला पांढरा रंग हा कागदाचा रंग कागदाचा असायचा. रंग. तो छोटा ठिपकाही का असेना. आणि ते म्हणायचे की मी असा कागद बघतो, पांढरा कुठे ठेवायचा ते बघतो, आधी अख्खा पांढरा बघतो, मग त्याच्यातले पांढरं पण बघतो आणि मग त्याच्या भोवती मी माझे रंग रचतो. मी या छंदांच्या बाबतीमध्ये जेव्हा अभ्यास करत होतो या सत्रासाठी तेव्हा एक मला खूप छान वाक्य मिळालं. हॉबीज गेट कॉन्शियसनेस आउट ऑफ हॅबिच्युएशन. म्हणजे काय की छंदामुळे माणसाची जाणीव ही यांत्रिक सवयीतून बाहेर पडते. यांत्रिक म्हणजे काय तर उसाच्या रसाचं गुऱ्हाळ असतं त्याच्यामधलं जे ऑटोमॅटिक फिरणारं मशीन असतं ते. आणि छंद म्हणजे काय तर त्याच्यावरती लावलेलं घुंगरू. त्यामुळे ते घुंगरू लावल्यावरती त्या चाकाचं जे होतं ते छंदामुळे माणसाच्या कॉन्शियसनेसचं होतं. तर शास्त्रज्ञ आपल्याला जसं सांगतात की आपली जी जाणीव आहे ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो ती मेंदूच्या एका भागातून निघते. त्याचं नाव आहे असेंडिंग रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. जरा लांब नाव आहे पण ARAS असं आपण त्याला शॉर्ट फॉर्मला म्हणू. तर तो आपला रुटीन कॉन्शियसनेस असतो. म्हणजे तो ARAS तुम्हा सगळ्यांचा आणि आमचाही सगळ्यांचा आत्ता आहे म्हणून आपण जागृत आहोत. आणि त्याला जरा डुलकी लागायला लागली की आपल्याला जी येते त्याला जांभई म्हणतात. की अरे तो आपला कॉन्शियसनेस आता गडबडते बरं का. खरं म्हणजे जांभई ही जागा ठेवण्यासाठी असते माहितीये का. कारण झोप ऑलरेडी आलेली असते. ते ARASचं स्टिम्युलेशन खाली गेलं असतं म्हणून जांभई दिली की निदान तेवढ्यापुरतं ते वाढेल. तर तो बेसिक कॉन्शियसनेस ह्याच्यावरती छंद काय करतो. आणि मला असं वाटतं आत्तापर्यंत आपण छंदाकडे पाहत होतो ते फक्त फावल्या वेळेला करण्याची एक गोष्ट म्हणून. आज आपण छंदाकडे किती पद्धतीने पाहिलं, किती खोल जाऊन पाहिलं आणि तो छंदाचा अनुभव हा आपल्याला माणूस म्हणून किती जास्त संवेदनाक्षम बनवतो. आपल्यातच बुडी मारून आपल्याला पाहायला शिकवतो. आपल्याच नजरेतून जगाला वेगळेपणाने पाहायला शिकवतो.